जर आज रात्री 8 वाजेपर्यंत आईच्या औषधाचे पैसे मिळाले नाहीत तर उद्याचा सूर्योदय पाहायला ती जिवंत राहणार नाही. डॉक्टरांचे हे शब्द 24 वर्षाच्या मीराच्या कानात एखाद्या गरम उकळत्या तेलासारखे पेटत होते. समोर सरकारी दवाखान्यांची ती पांढरी थंडगार भिंत होती आणि मागं स्ट्रेचवर मृत्यूची झुंज देणारी तिची आई. मीराच्या खिशात फक्त 12 रुपये उरले होते. औषधांचे बिल होते तब्बल 35,000 रुपये. पावसाची रिमझिम सुरू होती. रस्ते चिखलाने भरले होते. मीरा मेडिकलच्या बाहेर हताशपणे उभी होती. डोळ्यातून अश्रू वाहत होते, पण ते पावसाच्या पाण्यात मिसळून जात होते. कोणीही तिची मदत करायला तयार नव्हते. नातेवाईकांनी आधीच फोन उचलणे बंद केले होते. देवाने आज माझं सगळंच हिरावून घेतलंय का, असं विचार करत ती रस्त्यावर चालू लागली. अचानक मेडिकलच्या अगदी थोड्या अंतरावर चिखलात रुतलेले एक काळसर तपकिरी रंगाचे लेदरचं पाकिट तिच्या नजरेस पडलं. मीराची पावले थबकली. तिने इकडे तिकडे पाहिले. रस्ता अगदी ओसाड होता. एक ऑटो रिक्षा दूरवरून निघून गेली. मीराने खाली वाकून ते पाकिट हातात घेतले. पाकिट खूप वजनदार होते. तिने धाडस करून पाकिट उघडले आणि तिचे डोळे विस्फारले. त्या पाकिटामध्ये 500 रुपयांच्या कडक नोटांची भली मोठी थप्पी होती. किमान 2 ते 3 लाख रुपये तरी सहज असतील. एका क्षणासाठी मीराचा श्वास रोखला गेला. माझ्या आईचे प्राण वाचू शकतात. हे पैसे देवानेच माझ्यासाठी पाठवले आहेत. तिच्या मनाने क्षणात विचार केला, पण जशी तिने नोटाची मागची बाजू तपासण्यासाठी पाकिट अधिक उघडले तशी तिची पावले मागे हटली. तिचे अंग थरथर कापू लागले. त्या पाकिटामध्ये फक्त पैसे नव्हते. पैशाच्या खाली एक छोटा रक्त लागलेला कागदाचा तुकडा होता. त्यावर लाल रंगाने लिहिले होते, हा ज्याला सापडेल त्याने हे पैसे गुपचूप ठेवावेत. पण लक्षात ठेवा, हे पैसे एका माणसाच्या रक्ताचे आहेत. जो हे पैसे वापरेल त्याचा पुढचा नंबर असेल. आणि त्या कागदाच्या खाली एका लॅमिनेट केलेला फोटो होता. तो फोटो पाहताच मीराच्या तोंडातून किंचाळी बाहेर पडणार होती, पण तिने स्वतःच्या तोंडावर हात ठेवला. फोटो दुसरी तिसरी कोणी नसून तिची स्वतःची आई होती. फोटोच्या मागे आजची तारीख आणि वेळेचा ठप्पा मारलेला होता. मीराच्या पायाखालची जमीन सरकली. हे पाकिट नक्की कोणाचे होते? आईच्या औषधांसाठी पैसे वापरले तर आईचा जीव वाचेल, की त्याच पैशामुळे आईचा गेम होईल? आणि त्या पाकिटात असा कोणता फोन नंबर होता ज्यावरून अचानक मीराच्या मोबाईलवर मेसेज आला, पाकिट उचललेस आता खेळ सुरू झालाय. पाकिट उचललेस आता खेळ सुरू झालाय. मोबाईलच्या स्क्रीनवर उमटलेला तो मेसेज वाचून मीराच्या अंगावर सरसरून काटा आला. पावसाचा जोर आता वाढला होता. चिखलाने माखलेल्या रस्त्यावर दिव्यांचा पिवळसर प्रकाश थरथरत होता. मीराचे हृदय इतक्या वेगाने धडधडत होते की तिला स्वतःच्या छातीचा ठोका कानावर पडत होता. तिने हातातल्या लेदरच्या पाकिटाकडे पाहिले. एका बाजूला आईचा मृत्यूशी सुरू असलेला लढा, डॉक्टरांचा तो गंभीर चेहरा आणि 35,000चे बिल, तर दुसऱ्या बाजूला हातात असलेल्या पैशांचा डोंगर, रक्ताने माखलेली ती चिठ्ठी आणि स्वतःच्याच आईचा तो रहस्यमय फोटो. माझ्या आईचा फोटो या पाकिटात कसा असू शकतो? ही नक्की कसली सावली माझी पाठ सोडत नाहीये? मीराच्या मनात विचारांचे वादळ उठले होते. तिने भीतीपोटी तो मोबाईल खिशात कोंबला आणि ते पाकिट आपल्या ओढणीखाली घट्ट लपवून धरले. तिला वाटले की रस्त्यावर उभे राहणे धोक्याचे आहे. ती तशीच धावत सरकारी दवाखान्याच्या दिशेने निघाली. पण तिने जसे 4 पावले पुढे टाकले तसा मागून एक गाडीचा हॉर्न वाजला. एका काळ्या रंगाची काळ्या काचा असलेली मोठी SUV गाडी अगदी हळूहळू तिच्या मागोमाग येत होती. पावसाच्या अंधारात त्या गाडीच्या हेडलाईटचा लखलखाट थेट मीराच्या पाठीवर पडत होता. मीराने आपला वेग वाढवला. ती पळू लागली. मागे वळून पाहताच तिला जाणवले की ती गाडी सुद्धा तिच्याच वेगाने पुढे येत आहे. मीराने गल्लीच्या एका छोट्या वळणावर झेप घेतली. समोर एक जुना पडका वाडा होता. त्या वाड्याच्या सावलीत ती स्वतःला लपवून उभी राहिली आणि आपला श्वास रोखून धरला. ती काळी गाडी हळूच त्या गल्लीतून पुढे निघून गेली. गाडीच्या काचेतून
कोणाचा तरी एक धुसूर हात बाहेर आला आणि त्याने सिगरेटची जळती थुटकी खाली टाकली. मीराने सुटकेचा श्वास घेतला, पण तो क्षणिकच ठरला. अचानक तिच्या खिशातला फोन पुन्हा व्हायब्रेट झाला. पळून जाण्याचा प्रयत्न करू नकोस मीरा. वाड्याच्या मागे उभे राहून स्वतःचा बचाव करता येणार नाही. जर तुझ्या आईला जिवंत पाहायचं असेल तर त्या पाकिटातील पैशांपैकी एकही रुपया डॉक्टरांना द्यायचा नाही. तू आत्ताच्या आत्ता ते पैसे घेऊन जुन्या रेल्वे यार्डाजवळ पोहोच. मीराचा पाय थरथरले. या माणसाला माझं नाव कसं माहीत? मी कुठं लपले हे त्याला कसं दिसतंय? तिला जाणवले की कोणीतरी तिच्या प्रत्येक पावलांवर नजर ठेवून आहे. पण सर्वात मोठा प्रश्न हा होता की जर तिने हे पैसे डॉक्टरांना दिले नाहीत तर तिच्या आईचे औषध कसे येणार? तिने हिंमत एकवटली आणि थेट दवाखान्याकडे धाव घेतली. भीतीपेक्षा आईचा जीव तिच्यासाठी महत्वाचा होता. दवाखान्याच्या आयसीयूच्या बाहेर डॉक्टर उभे होते. मीरा, कुठे होतीस तू? वेळ संपत चाललीये. औषधं आणलीस का? डॉक्टरांचा आवाज गंभीर होता. मीराने थरथरत्या हाताने पाकिटातून 500च्या नोटांचा बंडल काढले आणि मेडिकलच्या काउंटरवर फेकले. साहेब, हे घ्या पैसे. माझी आई वाचवा प्लीज. फार्मासिस्टने नोटा हातात घेतल्या आणि अचानक त्याचे हावभाव बदलले. त्याने मीराकडे संशयाने पाहिले. मॅडम, या नोटा कुठे मिळाल्या तुम्हाला? का काय झाले? मीराने विचारले. या सगळ्या नोटांवर एकाच सिरियल नंबरचा शिक्का आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या नोटांवर विशेष लाल रंगाची शाई लागलेली आहे. ही शाई फक्त बँक दरोड्याच्या किंवा गुन्हेगारी गुन्ह्यांशी जोडलेल्या पैशांवर असते. हे पैसे चोरीचे आहेत. फार्मासिस्ट ओरडला. तिथे उपस्थित मध्ये कुजबूज सुरू झाली. कोणीतरी पोलिसांना फोन लावू लागला. मीराचे डोके सुन्न झाले. तिला आता समजले की हे पाकिट रस्त्यावर अपघाताने पडलेले नव्हते, तर ती एक जाणीवपूर्वक विणलेली जाळी होती. तिला अडकवण्यासाठी किंवा कदाचित तिच्या आईच्या भूतकाळातील कोणत्या तरी मोठ्या रहस्याचा बदला घेण्यासाठी हे पाकिट तिथे ठेवण्यात आले होते. तेवढ्यात आयसीयूचा दरवाजा उघडला. नर्स धावत बाहेर आली. डॉक्टर, पेशंटची तब्येत अचानक बिघडली आहे. त्यांचा ऑक्सिजन लेवल वेगाने खाली जात आहे. मीरा आयसीयूच्या काचेजवळ धावली. आत तिची आई तळमळत होती. आईच्या हाताची बोटे थरथरत होती आणि ती काचेच्या दिशेने काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होती. आईचे ओठ हलत होते. मीरा, ते पाकिट उघडू नकोस. आईला आधीच या पाकिटाबद्दल माहीत होते का? मीराने काचेवर हात ठेवला आणि धाय मोकलून रडू लागली. आई, काय चाललंय हे? तू मला काय लपवतेस? तब्बल त्याच वेळी दवाखान्याची लाईट अचानक बंद झाली. संपूर्ण दवाखान्यात अंधार पसरला. बॅकअप जनरेटर सुरू व्हायला अजून वेळ होता. लोकांची पळापळ सुरू झाली. अंधारातच एक भयंकर दणक्याने आयसीयूचा दरवाजा उघडला. कोणीतरी आत शिरले. मीराने मोबाईलची टॉर्च सुरू केली. टॉर्चच्या प्रकाशात तिला दिसले की एक उंच काळ्या रेनकोट मधील माणूस आईच्या स्ट्रेचर जवळ उभा होता. त्याच्या हातात एक सिरिंज होती. थांब, मीरा मोठ्याने ओरडली आणि त्या माणसावर धावून गेली. त्या माणसाने मीराला एका हाताने बाजूला ढकलले. मीरा जमिनीवर आदळली, पण पडता पडता तिने त्या माणसाच्या चेहऱ्यावरील नकाब खेचला. मोबाईलच्या धुसूर प्रकाशात तो चेहरा पाहून मीराच्या तोंडाचा शब्दच फुटला नाही. तो चेहरा शहरातल्या एका मोठ्या पोलीस अधिकाऱ्याचा होता, जो पोलीस अधिकारी काल संध्याकाळी तिच्या घरी आईची चौकशी करायला आला होता. तुम्ही मीरा थक्क झाली. तो अधिकारी क्रूरपणे हसला. तू खूप उशीर केलास मीरा. तुझ्या आईने 20 वर्षापूर्वी जो गुन्हा केला होता त्याची किंमत आज तिला आणि तुला मोजावी लागेल. हे पाकिट म्हणजे तुझ्या आईचा डेथ वॉरंट आहे. डेथ वॉरंट होता. त्याने ती सिरिंज आईच्या सलाईनच्या बाटलीत टोचली आणि तो अंधाराचा फायदा घेऊन खिडकीतून बाहेर पळाला. आई, मीराने किंचाळून सलाईनची नळी उपसून टाकली. आईने मीराचा हात घट्ट धरला. शेवटचा श्वास घेण्यासारखी ती खोकली आणि मीराच्या कानात पुटपुटली. मीरा, हॉस्पिटलच्या
बेसमेंटमध्ये लॉकर नंबर 404, तिथं खरी कथा आहे. बाबा जिवंत आहे हे शब्द बोलताच आईचे डोळे पांढरे झाले आणि तिचा हात खाली निसटला. मॉनिटरवरची लाईट सरळ बीप. आयसीयूच्या त्या शांत खोलीत बीप बीपचा आवाज थांबला होता. आईचा निश्चल देह आणि तिच्या शेवटच्या शब्दांचा प्रतिध्वनी मीराच्या डोक्यात वादळासारखा घुमत होता. बाबा जिवंत आहेत आणि लॉकर नंबर 404 या 2 वाक्यांनी मीराच्या संपूर्ण अस्तित्वाला हादरा दिला होता. आजवर ज्या वडिलांना ती एका अपघातात मरण पावलेली मानत होती ते जिवंत होते आणि त्या भ्रष्ट पोलीस अधिकाऱ्यांचा हा सगळा बनाव त्या जुन्या सत्याला गाडण्यासाठी होता. मीराने डोळ्यातील अश्रू पुसले. दुःखाचे रूपांतर आता एका तीव्र क्रोधात झाले होते. तिने ओढणीने स्वतःचा चेहरा बांधला. ती रक्ताची चिठ्ठी असलेले पाकिट आपल्या जॅकेटमध्ये घट्ट लपवले आणि अंधाराचा फायदा घेत दवाखान्याच्या मागच्या जिन्याने बेसमेंटमध्ये दिशेने धाव घेतली. बेसमेंटमध्ये कमालीचा अंधार आणि दमट वास होता. जुन्या बंद पडलेल्या साहित्याचे खडक, धूळ खात पडलेले स्ट्रेचर्स आणि कोळ्याची जाळी तिथे पसरलेली होती. मीरा मोबाईलच्या टॉर्चच्या प्रकाशात एक लॉकर शोधू लागली. 401, 402, 403 आणि शेवट गंजलेला जुना लोखंडी लॉकर 404. लॉकरला एक मोठा कुलूप होता. मीराने शेजारी पडलेला एक लोखंडी रॉड उचलला आणि पूर्ण ताकदीने कुलपावर प्रहार केला. 2-3 फटक्यात ते जुने कुलूप तुटले. लॉकरचा दरवाजा करकरत उघडला. आत एक जुनी डायरी, काही कायदेशीर कागदपत्रे आणि एक पेनड्राईव्ह ठेवलेली होती. मीराने ती डायरी उघडली. पहिल्याच पानावर तिच्या वडिलांचा आणि आईचा तरुणपणाचा फोटो होता. डायरीतील मजकूर वाचताना मीराचे डोळे उघडेच राहिले. तिचे वडील सरकारी हॉस्पिटलमध्ये मुख्य फॉरेन्सिक ऑफिसर होते. 20 वर्षापूर्वी शहरातल्या एका बड्या नेत्याच्या आणि त्या पोलीस अधिकाऱ्याच्या संगनमताने झालेल्या एका मोठ्या आर्थिक घोटाळ्याचा आणि हत्येचा पुरावा तिच्या वडिलांच्या हाती लागला होता. तो पुरावा लपवण्यासाठी तिच्या वडिलांवर जीवघेणा हल्ला करण्यात आला, पण ते कसे बसे वाचले आणि भूमिगत झाले. आईने मीराच्या सुरक्षेसाठी हे सत्य आजवर लपवून ठेवले होते. हे ते पाकिट आणि त्यातील पैसे म्हणजे वडिलांनी मीरा आणि आईपर्यंत पोहोचवण्यासाठी पाठवलेला सांकेतिक संदेश होता. पण त्या भ्रष्ट अधिकाऱ्याला याची भनक लागली आणि त्याने मीराच्या आधी आईला शांत करण्याचा मार्ग निवडला. अचानक बेसमेंटच्या जिन्यावरून जड पावलांचे आवाज आले. खेळ खूप छान खेळलीस मीरा, पण दुर्दैवाने तुझा हा शेवटचा अंक आहे. तोच पोलीस अधिकारी हातात पिस्तूल घेऊन समोर उभा होता. त्याच्या मागे 2 हत्यारबंद गुंड होते. टॉर्चचा प्रकाश थेट मीराच्या डोळ्यावर पडला. तुम्ही माझ्या आईचा जीव घेतला. मीरा ताडकन ओरडली. तिने स्वतःचा जीव स्वतःचाच गमावला. अधिकारी क्रूरपणे हसला. 20 वर्ष झाली मी त्या डायरीचा आणि पेनड्राईव्हचा शोध घेत होतो. तुझ्या वडिलांनी मला बर्बाद करण्याची सगळी तयारी करून ठेवली होती, पण आज ती डायरी, तो पेनड्राईव्ह आणि तू सगळे एकत्र संपणार. त्याने पिस्तूल मीराच्या दिशेने रोखली. मीराचे हृदय वेगाने धडधडत होते, पण आज तिच्या मनात भीती नव्हती. तिने अत्यंत हुशारीने आपला हात हळूच खिशात नेला. तिने मोबाईलचा कॅमेरा ऑन करून लाईव्ह स्ट्रीमिंग सुरू केली होती आणि शहरातल्या मुख्य बातम्यांच्या चॅनलच्या सोशल मीडिया पेजवर ते लाईव्ह चालू केले होते. तुम्ही जे काही केलंय ते आता संपूर्ण शहर लाईव्ह पाहतंय साहेब, मीरा खंबीर आवाजात म्हणाली. पोलीस अधिकाऱ्याचा चेहरा क्षणात पांढरा पडला. त्याने स्वतःचा मोबाईल काढून पाहिलं तर मीराचा लाईव्ह व्हिडिओ हजारो लोक पाहत होते आणि खाली पोलिसांच्या गाडीचे सायरन वाजताना ऐकू आले. पकडा हिला, पकडा, तो ओरडला. पण मीराने क्षणाचाही विलंब न करता बाजूला असलेले केमिकलचा डब्बा त्याच्या तोंडावर फेकला आणि अंधारात धाव घेतली. मागून गोळीबाराचा आवाज आला, पण गोळी भिंतीवर जाऊन झाडली गेली. मीरा धावत पळत हॉस्पिटलच्या मुख्य प्रवेशद्वारावर पोहोचली. बाहेर पोलिसांच्या 5 ते 6 गाड्या सायरन वाजवत आधीच पोहोचल्या होत्या. लाईव्ह व्हिडिओ पाहून वरिष्ठ पोलीस आयुक्त स्वतः तिथे धावून आले होते.
भ्रष्ट अधिकाऱ्याला आणि त्याच्या गुंडांना रंगेहात अटक करण्यात आली. सकाळचा सूर्य उगत होता. पावसांची रात्र सरली होती. मीराच्या हातात वडिलांची ती डायरी आणि पेनड्राईव्ह सुरक्षित होता. कमिशनरने मीराच्या खांद्यावर हात ठेवला. तू खूप धाडस दाखवलंस मीरा. तुझ्या आईला न्याय मिळेल आणि तुझ्या वडिलांवरचा कलंक आज पुसला जाईल. तेवढ्यात पोलिसांच्या एका गाडीतून एक वृद्ध पांढऱ्या दाढीचा माणूस बाहेर आला. त्याच्या डोळ्यात अश्रू होते. मीराने त्याच्याकडे पाहिले. ते तिचे वडील होते. 20 वर्षांचा संघर्ष, आईचे बलिदान आणि एका बंद पाकिटापासून सुरू झालेला तो भयंकर प्रवास अखेर सत्याच्या विजयाने संपला होता. मीराने धावत जाऊन आपल्या वडिलांना घट्ट मिठी मारली.